नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। मराठा आरक्षणाच्या निमित्तानं राज्यभरामध्ये ठिकठिकाणी मोर्चे निघतात। मराठा लोकप्रतिनिधींच्या दाराबाहेर ठिय्या आंदोलन सुरू आहेत। दुसऱ्या बाजूला राज्य सरकार पोलीस भरतीचा निर्णय घोषित करून बसलाय आणि त्यामुळे राज्यातला मराठा समाज अधिकच डिवचल्यासारखा झाला आहे। मराठा आरक्षण स्थगित असताना मराठा आरक्षणाच्या शिवाय पोलीस भरती राज्यात होऊ नये अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। एका बाजूला ही मागणी होत असताना दुसऱ्या बाजूला बिगर मराठा समाजाकडून मराठा आरक्षणाच्या शिवाय पोलीस भरती झाली तर हरकत काय असा प्रश्न उपस्थित केला जातोय। हे एका बाजूला होत असताना दुसऱ्या बाजूला मराठा आरक्षण लवकरात लवकर मिळावं याच्यासाठी राज्य सरकार जोर बैठका काढतंय। त्यांच्या पलीकडे जाऊन आत्ताच्या घडीला मराठा आरक्षणाच्या साठी आंदोलन करणाऱ्या सगळ्या संघटनांमधला महत्त्वाचा सूर स्पष्टपणे समोर यायला लागलाय, तो म्हणजे ओबीसींमध्ये मराठ्यांच्या आरक्षणाचा समावेश करावा। आणि यामुळे अत्यंत स्वाभाविकरित्या ओबीसी समाजात कमालीची अस्वस्थता पसरली आहे। मंडल कमिशनच्या मंडल आयोगाच्या नंतर लागू झालेलं ओबीसींचं आरक्षण हे देश पातळीवर विविध टक्क्यांमध्ये विभागलेलं आहे। महाराष्ट्रातला आपला टक्का आपण मराठा आरक्षण समाविष्ट केल्यानं गमावून बसू किंवा मराठा आरक्षण हे ओबीसीच्या अंतर्गत आलं तर ते इतर ओबीसींवर वरचढ ठरेल अशा प्रकारची भीती ओबीसी समाजाला वाटतेय। त्याला उत्तर देताना मराठा समाजाच्याकडून विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र तसंच मराठवाड्यात मराठ्यांच्या संदर्भात टक्केवारीतला भेद समोर आणला जातोय। एकूणात महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी हे दोन्ही समाज आपापल्या आरक्षणाच्या कोट्यासाठी आमनेसामने आहेत। त्याच विषयावर आजची लक्षवेधी चर्चा। ओबीसी आरक्षणात मराठा आरक्षण शक्य आहे का? आजच्या या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होणारे मान्यवर आहेत धनगर नेते तसंच माजी आमदार प्रकाश शेंडगे। आपल्या सोबत आहेत मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील, संभाजी ब्रिगेडचे प्रमुख विकास पासलकर आणि आपल्या सोबत पुण्याहून जोडले गेलेले आहेत ओबीसी समन्वयक मृणाल ढोले पाटील। आताच्या घडीला एक अत्यंत थेट प्रश्न माझा सुरुवातीलाच चर्चेचा आहे तो संभाजी ब्रिगेडच्या प्रमुखांकडे। विकासराव, आपण सातत्याने ही भूमिका मांडता आहात की एसीबीसी अंतर्गत ज्याला प्रचलित भाषेमध्ये ओबीसी आरक्षणाचा कोटा समजलं जातं त्या ओबीसी आरक्षणामध्ये मराठा आरक्षण सहज समाविष्ट होऊ शकतं। याच्यासाठीचा कायदेशीर तर्क काय आहे? आपण जो प्रश्न विचारला एसीबीसी मध्ये, तर आता सरकारने एसीबीसी मधनं मराठा समाजाला संधी दिलेलीच आहे। त्या अगोदर मला हे सांगायला पाहिजे की गेल्या 25 वर्षामध्ये मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडने कायम ही भूमिका घेतलेली आहे की राज्य आणि केंद्राच्या जर सुविधा मिळायच्या असतील तर मराठा समाजाला सरसकट ओबीसी मध्ये प्रवेश करावा। कारण या देशामध्ये घटनेनुसार एससी एसटी आणि ओबीसी या प्रवर्गामध्येच आरक्षण दिलं जातं, तर ओबीसी मध्ये मराठा समाजाचा समावेश करावा आणि आरक्षणाची टक्केवारी वाढवावी तरच ते संविधानात्मक आरक्षण टिकू शकतं। ही आमची मराठा सेवा संघाची आणि संस्थापक अध्यक्ष आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांची 25-30 वर्षाची मागणी आहे। परंतु या राज्यामध्ये राज्यकर्त्यांची इच्छा असली पाहिजे, तशा पद्धतीने सरकारमधील घटक यांनी जर विचार केला तर आणि आरक्षणाची टक्केवारी वाढवणं आणि मराठा समाजाला ओबीसी मध्ये समावेश करणं आणि समावेश करत असताना शिक्षण आणि नोकरी या दोन विषयामध्येच मराठा समाजाला आरक्षण अपेक्षित आहे। आणि आजपर्यंत ते पूर्वी हे आरक्षण होतं, परंतु हे ते काही मंडल आयोगाच्या कालखंडामध्ये किंवा त्या अगोदरच्या संदर्भामध्ये
परवा आमचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांनी पूर्ण आपली भूमिका मांडलेली आहे आणि त्यामुळं आज एससीबीसी मध्ये ऑलरेडी अंतर्भूत आहे. न्यायमूर्ती गायकवाड आयोगाचा जो अहवाल आलेला आहे, सामाजिक दृष्ट्या मागासले पण हे मराठा समाज सगळ्या गाव खेड्यामध्ये ज्या पातळीवरती आहे तो सामाजिक दृष्ट्या मागासलेला आहे हे सिद्ध झालेलं आहे. विकासजी, मी आपल्याला यासाठी थांबवतोय कारण आपण वारंवार एक महत्त्वाचा मुद्दा समोर आणता आहात की आपल्या माध्यमातून गेली 25 ते 30 वर्ष मुद्दा घेतो मी. बरोबर, मी ऐकतोच आपला मुद्दा. मला त्याच्याच अनुषंगाने महत्त्वाचा मुद्दा मांडायचा आहे, तेवढा फक्त ऐकून घ्या. गेली 25 ते 30 वर्ष आपण ही मागणी मांडता आहात. गेली 25 ते 30 वर्ष जवळपास मराठा समाजाचंच नेतृत्व बहुतांश ठिकाणी राज्य करत होतं. त्यावेळेला ही मागणी प्रत्यक्षात यायला अडचण काय होती? बरोबर आहे. नाही, तुमची मागणीच्या मी तुमचं उत्तर देतो त्याच्या अगोदरचा माझा मुद्दा पूर्ण करतो की आम्ही जेव्हा ही मागणी करतो त्यावेळेस विदर्भामधील कुणबी हा इथल्या पश्चिम महाराष्ट्रातील किंवा मराठवाड्यातील मराठा समाजाचा नातेवाईक आहे. त्याला तिथं राज्य पातळीवरती ज्या ठिकाणी कुणबी मराठा समाजातल्याच लोकांना कुणबीचे तिथं आरक्षण मिळतं आणि त्यांच्या उर्वरित समाजाला आरक्षणाचा लाभ मिळत नाही, त्यावरती विस्तृत भूमिका परवा पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी मांडलेली आहे की मराठवाड्यामधल्या 3 जिल्ह्यांना खूप प्रॉब्लेम येतो. बीड, लातूर, उस्मानाबाद या 3 जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी आरक्षणाच्या खूप अडचणी आहेत. ठीक आहे, विदर्भाला संधी मिळाली, पश्चिम महाराष्ट्राला मुद्दा लक्षात येतोय. आपण एकदा थोडं चर्चेला पटकन बोलू. मी आपल्याला असं विचारलं होतं, गेल्या 25-30 वर्षात आपल्याकडून ही मागणी होत असताना राज्यकर्ते जर समजा तुमच्याच कलाचे होते तर ती मागणी अस्तित्वात का येऊ शकली नाही? मागणी प्रत्यक्षात यायला अडचण कोण होतं? 100% मी राज्यकर्ते हे मराठा समाजाचेच होते, परंतु त्यांनी कायम राजकीय दृष्ट्या विचार करताना कायम मराठा समाजाला या ठिकाणी ओबीसी समाज राजकीय दृष्ट्या आपल्या अंगावरती येईल किंवा राजकीय दृष्ट्या त्याचे काही परिणाम याचा सातत्याने विचार करत राहिले. परंतु संविधानाच्या दृष्टिकोनातून हा संविधानिक अधिकार आहे आणि शेवटी आजपर्यंतचे जे आम्ही मोर्चे काढले मग त्याच्यामध्ये सराफ आयोग असेल, बापट आयोग असेल, खत्री आयोग असेल, नारायण राणे समिती असेल, या सर्वांकडे कायम मराठा सेवा संघाने प्रबोधनाचं काम करत असताना हेच सांगितलं की मराठा समाजाला ओबीसी मध्ये समावेश करावा आणि ओबीसीच्या वाट्याचा आरक्षणाची टक्केवारी वाढवावी. हा साधा न्यायाचा आणि नीतीचा प्रश्न होता. ठीक आहे, परंतु ते होऊ शकलेलं नाहीये. ठीक आहे, राज्याला नेहमी असं वाटलं की आपल्यावरती शिक्का लागेल की आपण मराठा धार्जिणे आहोत, असा शिक्का लागेल. त्यामुळे कदाचित त्यांनी त्या दृष्टीकडे थोडासा काना पडदा केला, असं माझं स्पष्ट मत आहे. पटकन प्रकाश शेंडगेंकडे आता उत्तर मागण्यासाठी आपण जातो आहोत. प्रकाशजी, ओबीसीचं आरक्षण वाढवा, मराठ्यांना त्यात समाविष्ट करा, हे म्हणायला जितकं सोपं आहे करायला तितकं सोपं आहे का? नाही, मराठा सेवा संघाची गेल्या 25-30 वर्षापासूनची ही मागणी आम्हालाही माहिती आहे. त्याच्यावरती अनेक वेळा चर्चा झालेली आहे आणि गोपीनाथ मुंडे साहेब असतील त्या काळामध्ये छगन भुजबळ साहेब यांनी टोकाचा विरोध ह्या भूमिकेला केला. त्याच्यानंतर ती मागणी शांत झाली आणि आता जी मागणी आलेली आहे समोर मराठा क्रांती मोर्चाच्या ठोक मोर्चाच्या माध्यमातून कोपर्डीचं जे हत्याकांड झालं तिथून जी सुरुवात झाली त्याची या मराठा मोर्चाची मागणी काय? त्यांची मागणी अशी होती की हा मराठा समाज जो आहे याच्यामध्ये गेल्या 30 वर्षामध्ये खूप अन्याय झालेला आहे, मुलं मागं पडलेली आहेत आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. परंतु आम्हाला कुणाच्या ताटातलं नको आहे, आम्हाला ओबीसीतलं काढून आम्हाला नको आहे, आम्हाला वेगळा प्रवर्ग करून पाहिजे. ज्यावेळी ही भूमिका मराठा समाजाने ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये मांडली त्यावेळी आम्ही स्वतःहून समर्थन दिलं. आम्ही स्वतः मोर्चामध्ये जाऊन आम्ही भाषणे केलेली आहेत की या महाराष्ट्रामध्ये गरीब मराठा समाजाला हे आरक्षण मिळालं पाहिजे, पण ह्या 50% वरती वेगळा प्रवर्ग करणार आहेत आणि त्याच्यातलं आरक्षण घेणार आहेत. त्यामुळे इतर कुणाही मागासवर्गीय अन्याय होणार नाही ही भूमिका ज्यावेळी समोर आली त्यावेळी आम्ही समर्थन दिलं आणि म्हणून हे आरक्षण आतापर्यंत ह्या स्टेजपर्यंत आलेलं आहे ते आम्ही समर्थन दिलं म्हणून आलेलं आहे. हे काय मराठा सेवा संघानं मागणी केली म्हणून आलेलं नाहीये. आणि आता ज्यावेळी अचानकपणे
स्थगिती आल्यानंतर आता पुन्हा आणि भूमिका बदलायची आणि पुन्हा सांगायचं त्या शोषित समाजाचं आरक्षण आम्हाला त्याच्यामध्ये आम्ही घाला, कारण आता आम्ही आता मागासलेपणाचा आम्ही दाखला आणलेला आहे. ठीक आहे. म्हणून त्यांच्यावरती अन्याय करायचा ही भूमिका प्रकाशजी, ठीक आहे. प्रकाशजी आपल्या भूमिका एवढीच भूमिकेच्या आहे अनुषंगानं की छगन 50% भुजबळ यांची वेगळा प्रतिक्रिया प्रवर्ग आपल्याकडे आलेली आहे. हो. छगन भुजबळ 20% ज्यांना 20% घ्या. महाराष्ट्रात आता ओबीसी नेते म्हणूनही प्रस्थापित करण्यात स्वतःला यश मिळालंय, ते आता काय भूमिका घेत आहेत ती ऐका. ते आरक्षणाला तर माझा पाठिंबा आहे, परंतु आता हे आरक्षण आणलेलं आहे ते शासनापेक्षा ते आरक्षण जे आहे सुप्रीम कोर्टात आणलेलं आहे आणि सुप्रीम कोर्टातून ते आरक्षण आपल्याला सोडवून घ्यावं लागेल. माझा मुद्दा एवढाच आहे की भारत सरकारने 10% वाढवले आरक्षण, त्याच वेळेला 50 ते 60% झालं. मग त्यावेळेला जर मुद्दा जर आडवा आला नाही, त्याला जर स्टे मिळाला नाही तर मराठा आरक्षणाला स्टे का मिळावा? ओबीसींचे नेते या नात्यानं छगन भुजबळ यांनी भूमिका घेतली आहे की ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता ज्याला आरक्षण द्यायचं त्याला द्या. आबासाहेब पाटील, हे शक्य आहे का? प्रसादजी, आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आज एक मोठा खुलासा मी आपल्या समोर करणार आहे बर की सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षण स्थगित करण्यासाठी ज्या लोकांनी ही चळवळ हातामध्ये घेतली होती, एससीबीसी आरक्षण मराठा समाजाला मिळू द्यायचं नाही म्हणून ओबीसीचे काही नेते, त्याच्यामध्ये हे छगन भुजबळ साहेब सुद्धा सामील आहेत, काही वकील आहेत, ह्या सगळ्या लोकांच्या संगनमताने राज्यातल्या अनेक शासकीय अधिकारी असतील, सरकारी वकील असतील, वेगवेगळ्या पक्षातील नेते असतील, ह्यांना एकत्रित करून एससीबीसीचं मराठा आरक्षण हे केंद्रात लटकवलं पाहिजे आणि हे पुन्हा आपल्यात ओबीसीत येता कामा नये. एससीबीसी म्हणजेच ओबीसी हा ज्याने अजेंडा वापरून मराठा आरक्षणाला विरोध करण्याचं काम खऱ्या अर्थाने ह्या लोकांनी केलं आणि ह्यांचा फक्त एकच अजेंडा होता की ह्यांना ईडब्ल्यूएस मध्ये आरक्षण द्या आणि आमच्यात ह्यांना येऊ देऊ नका. त्यामुळं ह्यांना अशी भीती वाटत होती एससीबीसीचं उद्या आरक्षण लटकलं तरी ओबीसी मध्ये येऊन पडणार, ह्यांनीच प्रोपोगंडा केले. परंतु सगळ्यात महत्वाचं वेगळा प्रवर्ग करून एससीबीसीचं आरक्षण जे दिलं होतं ते वैध आरक्षण आहे. याला कुणी जरी आज हे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सांगत असतील की टिकणारं नाही, हे नाही, असं नाहीये. राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आहे, सरकारचा त्याच्यामध्ये कायदा आहे. नाही आबासाहेब, आपण असं म्हणता आहात ना, आपण असं म्हणता आहात आणि आपण असं सांगता आहात की हा एक मोठा गौप्यस्फोट आहे की सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा. प्रसादजी, एक मुद्दा ऐकतोय पण एक फक्त माझं वाक्य ऐकून घेऊ आपण की सुप्रीम कोर्टामध्ये हे आरक्षण टिकू नये याच्यासाठी ओबीसीच्या अंतर्गत मराठ्यांचं आरक्षण सुप्रीम कोर्टात, सर्वोच्च न्यायालयात टिकू नये याच्यासाठी सुद्धा मोर्चे बांधणी झाली होती. हा एक अत्यंत मोठा आणि भयानक खुलासा आहे. अशा प्रकारची रचना कशी लागू शकते याच्यावर तुमच्याकडे काय पुरावे आहेत? तुम्ही जे काही बोलता आहात ते त्याच्यासाठी तुम्हाला पुष्ट्यर्थ काही दावे पुरावे द्यावे लागतील. असं सहज वाक्य नाही टाकता येणार चर्चेमध्ये. 100% पुरावे आहेत, त्याचे 100% पुरावे आहेत. त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला आम्ही सगळं निदर्शनास आणून दिलेलं आहे. मागच्या सरकारमध्ये सुद्धा काही गोष्टी आपण निदर्शनास आणून दिल्यानंतर तत्काळ त्याच्यावरती भूमिका घेतलेली आहे आणि ह्या सरकारला सुद्धा आम्ही वारंवार या गोष्टी दाखवल्या होत्या, परंतु ह्याने गांभीर्याने घेतलं नाही आणि म्हणून त्याचे परिणाम आज सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षणाला स्थगिती मिळायला आलेली आहे. आता हे जे कोण सांगतात ना की आता आमचा पाठिंबा आहे, आम्ही मराठा आरक्षणाला जाहीर पाठिंबा आहे, तोंडावर एक आणि पाठीमागे एक, मला मुळात एक आपल्याला सुचवायचं आहे की ओबीसी ही जात नव्हे, ओबीसी हा प्रवर्ग आहे आणि या प्रवर्गामध्ये अनेक जाती आहेत आणि त्याच्यामध्ये 8 लाखाच्या क्रिमिनल मध्ये आतमध्ये येणारे हे सगळे क्रिमिनल मधून येतात की त्याला जातीचं लेबल लावण्याचं काही आधार नाही ओबीसी म्हणून. ठीक आहे, याच्यावर मृणाल ढोले मुद्दा असा आहे एससीबीसी म्हणजेच ओबीसी. ठीक आहे आबासाहेब, एक मिनिट. मृणाल ढोले पाटील उत्तर देणार आहेत. मृणाल ढोले पाटील, एक महत्वाचा मुद्दा समोर येतो. ओबीसींनी सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठ्यांचं आरक्षण यशस्वी न व्हावं याच्यासाठी पडद्याआडून प्रयत्न केले, इतका गंभीर आरोप झालाय चर्चेमध्ये आणि आरोप करणारे आबासाहेब पाटील म्हणतात की त्यांच्याकडे त्याचे पुरावे आहेत. असं ओबीसी वागले असू शकतील का? प्रसादजी, सर्वप्रथम ज्या वेळेस ते आला तर तेव्हापासून मी फेसबुकवर, व्हॉट्सअपवर, फेसबुक लाईव्हवर बराच मराठा समाजाच्या नेत्यांच्या किंवा
क्रांती मोर्चातील काही ऍक्टिव्हिस्ट किंवा विविध संघटनेच्या ऍक्टिव्हिस्टचे व्हिडिओज बघितले, मेसेजेस बघितले, व्हॉट्सअप फॉरवर्ड बघितले, पण त्याच्यामध्ये हे हॅलो हॅलो मृणालजी आपण बोला. आवाज येतोय? हो हो, आपला आवाज येतोय, ओके. त्यांना पोहोचेल तो आवाज. ओके. बोलत राहा आपण. त्याच्यामध्ये हा फेक प्रोपगंडा केला गेला होता की काही नेत्यांनी मिटिंग घेतल्या, काही अधिकाऱ्यांनी मिटिंग घेतल्या, काही जणांनी पेढे वाटले, नारळ फोडले, फटाकडे वाजवले. हे इतकं फेक प्रोपगंडा आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात पसरवला गेला. पण मला एक सांगा, नाही, समजा पण त्यांनी मृणालजी, प्रयत्न केले, हा नाही केले? खोटा प्रचार कोणी केला, कोणा विरोधात केला आणि का केला? ते 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 मला नाही माहिती. काही ज्यांना काही मला वाटतं हे झालं नाही, जर सहन झालं नाही इंटरिम स्टे, त्यामुळं मला एक सांगा, कुठलाही नेता अधिकारी हा काय सुप्रीम कोर्टच्या म्हणजे तो अक्कल काढतो की त्या जजेसची? त्या सुप्रीम कोर्टच्या जजेसनी काहीतरी विचारपूर्वक निर्णय दिलेला आहे ना. आणि कोण इतकं मोठं आहे का? कुठलाही नेता आज मला सांगा इन्फ्लुएन्स करू शकतो का सुप्रीम कोर्टचे? ते पण 3 जजेसचं बेंच होतं. 1 जज नव्हता, 2 जज नव्हते, 3 जजेसचं बेंच होतं. हे इन्फ्लुएन्स करण्याची ताकद आज कुठल्या नेत्याची मला सांगा बरं. नाही, पण आज मग- हे पण मग मृणालजी, तुम्ही जर असं म्हणत असाल की आत्ताच्या घडीला कुठलाही नेता, आत्ताच्या घडीला कुठलाही नेता सर्वोच्च हे न्यायालयाच्या OBC साध्या न्यायाधीशाला OBC पण प्रभावित करू शकत नाही, तर मग न्यायाधीशांना, न्यायमूर्तींना प्रभावित केलं गेलं इतकं विधान का होत आहे? हे हास्यास्पद आहे, हे हास्यास्पद आहे. बरं ठीक आहे, ओबीसी नेत्यांचं तुम्ही ठीक आहे, समजा तो आरोप मान्य केला. मग जे विरोधात होते, 1 मेरिट 1 नेशन विरोधात होतं, तुमच्या युथ फॉर इक्वॅलिटी विरोधात होतं, त्यावेळेस त्यांच्याबद्दल का नाही कोण बोललं? त्यांनी तर विजय साजरा केला ना. आणि मला सांगा, ज्युडिशरीला आणि ते पण सुप्रीम कोर्टला आपण इन्फ्लुएन्स करण्याची भाषा करत असून हे अतिशय फेक प्रोपगंडा चाललेला आहे. आबासाहेब पाटलांचं उत्तर लागेल या विषयावर आपल्याला. आबासाहेब पाटील, दुर्लक्ष करावं. आबासाहेब पाटलांना विचारूयात, ना. आबासाहेब पाटलांना विचारूयात, कारण त्यांनी हा मुद्दा आणलाय चर्चेमध्ये. आबासाहेब, कोणत्या अधिकारांनी, कोणत्या आधारावर हे वक्तव्य होत आहे? डिस्कनेक्ट झालंय. आबासाहेब पाटलांचा आवाज कदाचित आपल्यापर्यंत पोहोचतोय, पण आपला आवाज त्यांच्यापर्यंत फेक न्यूज आहे, जात हा नाहीये. फेक प्रोपगंडा आहे. ठीक आहे, मृणालजी, बोलूयात या विषयावर. एकदा आबासाहेबांना ओके. आपला प्रश्न ऐकायला जाईलच. आपण पटकन एकदा तोपर्यंत प्रकाश शेंडगेंना संधी देऊयात. प्रकाश शेंडगे, मराठा समाजाच्या कडून केले जाणारे दावे काय आहेत ते आपण ऐकता आहात चर्चेमध्ये. त्या चर्चेतला महत्वाचा आक्षेप आहे की आरक्षण यशस्वी न होण्याच्यासाठी ओबीसीच्या माध्यमातून प्रयत्न झाले. तो मुद्दा मृणाल ढोले पाटील यांनी खोडून काढला. दुसरा एक महत्वाचा मुद्दा या चर्चेत असा समोर येतो आहे की आरक्षणाची रचना बदलली जाऊ शकते. मगाशी मी त्याच्यावर आपल्याला विचारलं होतं, पण त्याच्यावर एक स्पष्ट उत्तर आलं नव्हतं. आपल्याकडून प्रकाशजी एक याच्यावर खुलासा अपेक्षित करतो की आरक्षणाची टक्केवारी वर खाली करणं हे म्हणण्या इतकं सोपं आहे का? नाही, कारण इंदिरा सहानी केसमध्ये हा कॅप ठरवलेला आहे की 50%च्या वरती आरक्षण हे संख्या जाता कामा नये. आणि नेमकी हीच भूमिका गेली वर्षभर, 1.5 वर्ष आम्ही हेच मागतोय की 50%च्या वरचं हे जे आरक्षण तुम्ही कायदा पास केलेला आहे हे टिकणार नाही. सुप्रीम कोर्टात हे टिकणार नाही. जर ते टिकलं नाही तर काय मराठा आरक्षणाचा पुढचा प्रवास काय असेल, विद्यार्थ्यांनी काय करायचं, काय केलं गेलं पाहिजे, ह्याचे आत्ताच तुम्ही नियोजन करून ठेवा, नाही तर आयत्या वेळी गोंधळ उडेल. तर त्यावेळी सगळे दुर्लक्ष झालं माझ्या सगळीकडे. आम्ही पवार साहेबांना भेटलो, आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटलो, चव्हाण साहेबांना भेटलो, सगळ्यांना भेटलो की हे आरक्षण टिकणार नाही टिकलं तर काय करणार, ह्याचं उत्तर कुणाकडेच नव्हतं. मी आबासाहेब पाटलांना सुद्धा कित्येक वेळा मी स्वतः चर्चा केलेली आहे की बाबा तुम्ही आत्ताच हे नक्की करून घ्या की नाही टिकलं तर काय करायचा विषय आहे. आणि त्यावेळी दुसरा मार्ग होता ना, हा ज्यावेळी फक्त मागासवर्गीय करायचं आणि मागासवर्गीयामध्येच घालायचं हे एक षडयंत्र होतं. त्यावेळी सरकारकडे 2 पर्याय होते. एक पर्याय असा होता की जे तामिळनाडू सरकारने केलं, जे तामिळनाडू सरकारनं जे काय आरक्षण टिकवण्यासाठी जे काय कायदेशीर कारवाई पूर्तता केल्या त्या महाराष्ट्र सरकारने का नाही केल्या, हा माझा स्पष्ट आरोप आहे. कारण त्यांनी 9th शेड्यूलचं प्रोटेक्शन तामिळनाडूतल्या आरक्षण दिलं ना, ते 10 वर्ष टिकलं. 10 वर्ष कुणी त्यावेळेस ते आणू शकत नाही. मग त्यावेळेच्या महाराष्ट्र सरकारने 9th शेड्यूलचं संरक्षण या महाराष्ट्र आरक्षणाला का दिलं नाही, हा माझा सवाल आहे महाराष्ट्र सरकारला. ठीक आहे, दुसरा विषय असा होता, महाराष्ट्र सरकारला आपला हा सवाल आहे. त्याच निमित्ताने एकदा आबासाहेब पाटलांनाही आपण बोलतो करूया. थोड्या वेळापूर्वी मृणाल ढोले पाटील यांनी आबासाहेब पाटलांच्या मुद्द्याला प्रतिवाद केला होता. मृणाल ढोले पाटील यांनी मांडला होता मुद्दा असा, आबासाहेब तुम्ही ऐकता आहात, की
ओबीसींच्या मार्फत न्यायालयाला प्रभावित करण्याचे कोणतेच प्रयत्न झाले नाहीत. आता तुम्ही जर वारंवार असं म्हणत त्या असाल, देशात होऊ पण शकत नाही. तुम्ही जर असं आबासाहेब पाटील वारंवार म्हणत असाल की न्यायदानाच्या प्रक्रियेलाच प्रभावित करण्याचा प्रयत्न झाला, तर मला वाटतं की ते प्रकरण तुमच्याही अंगलट येऊ शकतं. अशी प्रतिक्रिया तुम्ही देताना टाळली पाहिजे आणि एकदा विचारही केला पाहिजे. हे पटतंय नाही, आपल्याला? नाही. मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये उच्च न्यायालयाने ज्यावेळेला निकाल दिल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये याचिका दाखल करण्यासाठी हे कोण लोक होते, त्यांच्या पाठीमागची शक्ती कोण होती, हे आपण तपासायला हवं. आणि ज्याने या विरोधामध्ये याचिका दाखल करायला लावल्या त्याच्या पाठीमागची लॉबी कोणती होती. आणि सरकारला सुप्रीम कोर्ट शेवटी कायदा आहे, सुप्रीम कोर्ट ज्यावेळेला निकाल देतं हे पुराव्याच्या आधारे देत असतं. ज्यावेळेला सबळ पुरावे मांडल्यानंतर त्या ह्याच्यावरती निकाल दिला जातो, त्याच पद्धतीनं राज्य सरकारच्या वतीनं जे पुरावे सादर करायचे होते सुप्रीम कोर्टामध्ये, त्याच्यामध्ये जे काही लोकांनी अल्टरनेट केलेलं आहे की काही ठिकाणी त्या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये शिक्षण आणि नोकरीतले जे काही पुरावे होते ते लपवण्याचा प्रयत्न केला आणि विरोधकांच्या हाती ते पोचले. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मी समोर साक्षी आहे. आबासाहेब, त्याच्यातला एक मुद्दा घेण्यापूर्वी मृणाल पाटलांना संधी देतो, त्यांना तुमचा मुद्दा हा खोडून काढायचा असं दिसतंय त्यांच्या चेहऱ्यावरून. नाही, मुळात काय माहिती का, आबासाहेब जे म्हणतात ना ते आता त्यांनी थोडासा सूर बदलला. ते आधी म्हणले होते की डिसिजनच चीफ जस्टिस बेंच होता त्याचा डिसिजनच ओबीसी नेत्यांनी इन्फ्लुएन्स केलं. ठीक आहे, माझं म्हणणं ठीक आहे, त्यांचं म्हणणं जे काय आहे की पुरावे पोचू दिले नाही, पण कसं काय बोलणार तुम्ही? चॅनलवरती बोलतो का असं कसं बोलल? ठीक आहे, बरं आबा ऐका, तुम्ही काय बोललं ते पुरावे पोचून, ठीक आहे, पुरावे पोचू दिले नाही असं तुमचं म्हणणं आहे. पण मला सांगा, फक्त सरकार होती का? नाही, कोर्टात शेवटी पुराव्याशिवाय नाही चाललं, तुम्ही पुरावे सादर करायला लागतात. मेटे होते, बरेच जण होती त्याच्याबरोबर, सगळ्यांनी दिलं. आणि तुम्ही हे वाचा, जजमेंट वाचा. जजमेंटमध्ये फक्त सांगितलेलं की 50% अबाव आणि जे स्पेशल प्रोव्हिजन्स आहेत ज्याच्या अंडर देता येतं ते स्पेशल प्रोव्हिजन्स महाराष्ट्र सरकारने दिलेल्या नाहीयेत. अतिशय क्लिअर पॉईंट नंबर 15 मध्ये लिहिलेलं आहे जजमेंटच्या. या मुद्द्याला पुढे नेतोय. एक मिनिट, हा विषय आलेला नाहीये. माझा शिक्षण आणि नोकरी हा विषयच आलेला नाहीये. तुम्ही एकदम परफेक्ट विषय घेतला. महाराष्ट्र सरकारने का पुरावे दिले नाहीत तोच विषय आहे. अहो, महाराष्ट्र सरकार नाही दिले तर मग विनायक मेटेंनी द्यायचे, विनोद पाटील यांनी द्यायचे, बाकीचे जे याचिका करते होते त्यांनी द्यायचे. 45 पिटिशन्स होत्या, काही 1-2 फक्त महाराष्ट्र सरकार नव्हतं ना. आणि शिक्षणात आणि नोकरीच्या डेटावर हे झालेलं नाहीये. इंदिरा सानीच्या जजमेंटवर झालेलं आहे. आबासाहेब, इंदिरा सानीच्या जजमेंट आणि इंदिरा सानी एम नागराज या जजमेंटवर जजमेंट आलेलं आहे, डेटावर आलेलं नाहीये. कॉन्स्टिट्युशनल लॉ पॉईंट्सवर जजमेंट झालेलं आहे, डेटावर झालेलं नाही. ठीक आहे मृणालजी, 1 मिनिट मी आपल्याला थांबवतो. पुढचा प्रश्न याच्यामध्ये घ्यायचा एक महत्वाचं वळण चर्चेतलं हे आहे की ज्या पद्धतीनं समाज मागास आहे हे सिद्ध करायला अपयश आलं, त्याच्याच अनुषंगाने पुढचा मुद्दा विकासजींना माझा आहे. विकास पासलकर आहेत आपल्यासोबत. विकासजी, आपलं आरक्षण टिकवण्याच्यासाठी मराठा याचिकाकर्त्यांमध्ये एकी होती का? नाही, 100% एकी होते. मराठा याचिकाकर्त्यांनी प्रत्येकाने आपापल्या ठिकाणी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेले आहेत. आणि त्यामुळे की मराठा याचिकाकर्त्यांमध्ये एकी नव्हती किंवा काय, ठीक आहे, श्रेयवादासाठी काही गोष्टी कमी जास्त होत असतील, पण प्रत्येक जण हा मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत होते. हा, त्याच्यामधलं आंतरिक काय पॉलिटिक्स असू शकतं, मग पक्षीय राजकारण असू शकतं, काही बीजेपीच्या माध्यमातून असेल, काही काँग्रेसच्या माध्यमातून असेल, काही राष्ट्रवादीच्या माध्यमातून असेल, काही शिवसेनेच्या माध्यमातून असेल. याचिकाकर्त्यांनी जेव्हा तिथं याचिका सादर केल्या किंवा काय केले तर त्यावेळेस समाजाला आरक्षण मिळावं हीच त्याची मुख्य प्रायोरिटी होती. त्यामुळे याचिकाकर्त्यांमध्ये सर्व याचिकाकर्ते यांच्यामध्ये एक समानता होती आपला मुद्दा मांडण्याच्यासाठी. तर एक पुढचा मुद्दा आता असा उपस्थित होतो जो थोड्या वेळापूर्वी प्रकाश शेंडगेंनी पण मांडला की 50%पेक्षा जास्तीचं आरक्षण टिकणार नाही असं प्रकाश शेंडगे वारंवार सांगत होते. आणि ते न टिकल्यास काय करायचं याची तरतूद आधी करा याची त्यांनी आठवणही करून दिली. जर प्रकाश शेंडगे हे सांगत होते तर आता आरक्षण न टिकल्याच्या स्थितीत आल्यावर ते ओबीसीत वळवून घ्यायचं हे आधीच ठरलं होतं का?
विकासजी. हे लक्षात घ्या, मी परत एकदा तेच सांगतो. मी तुम्हाला तेच सांगत होतो की प्रकाश शेंडगेजींना हे माहिती आहे की आरक्षण आम्ही जे म्हणतो त्याच पद्धतीने टिकणार आहे. SC ST आणि OBC या प्रवर्गातच आरक्षण टिकणार आहे. मी मागाशीही सांगितलं, शेंडगे साहेबांचा तो जो प्रस्ताव होता की आम्ही OBC मध्ये समावेश करा आणि वेगळा वर्ग करा, आमचं काहीच ऑब्जेक्शन नाहीये. आणि आम्ही सामाजिक चळवळीतले कार्यकर्ते आहोत. आम्ही कुठेही OBC समाजावरती कुठेही आमच्याकडनं अन्याय व्हावा, आम्ही मोठ्या भावाच्या भूमिकेत आहोत. परंतु आज गेल्या 30-40 वर्षातली महाराष्ट्रातली सामाजिक परिस्थिती काय आहे आणि क्रिमिलेअरच्या माध्यमातून गरीब मराठा कुटुंबांना याचा लाभ मिळावा, ही अनेक वर्षाची आमची मागणी आहे. आणि त्यामध्ये कुठेतरी आम्ही तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब असताना मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष आणि पूर्ण मराठा सेवा संघाने आम्ही लेखी विलासरावांना दिलेलं होतं की यामध्ये फक्त आणि फक्त मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळावं. कारण राजकीय आरक्षणाने ओबीसींच्या वाट्यामध्ये मिळणारी संधी ही हिरावली जाती, ती संधी आम्हाला हिरावायची नाहीये. कारण ग्रामपंचायतीपर्यंत मराठा समाजाला राजकीय दृष्ट्या आमच्या मराठा समाजाच्या भवितव्यासाठी हा मुद्दा होता. प्रकाश शेंडगे एक महत्वाचा मुद्दा समोर येतो आहे. विकास पासलकर बोलताना असं म्हणाले की बहुजनांचा मोठा भाऊ म्हणजे मराठा समाज, बहुजनांचा मोठा भाऊ मराठा समाज आहे, हे इतरांनी लक्षात ठेवावं आणि त्याप्रमाणे त्यांना ओबीसी मध्ये खुल्या दिल्यानं स्वीकारावं. अडचण काय असू शकते? प्रकाश शेंडगे. नाही, काल झी24 तासला पुरुषोत्तम खेडेकरांची मी मुलाखत पाहिली. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ओबीसीच्या 19% आता मराठा समाजाला घेण्यात यावं. म्हणजे एकंदरीत काय आहे तर मराठा समाजाचं आता अग्रेशन जे आहे ते ओबीसी मध्ये करण्यात यावं, अशा प्रकारचं मागणी जी आहे ती काल पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी केलेली आहे. ही गेल्या 30 वर्षापासून त्यांची मागणी आहे काय. परंतु हे जे आता जे त्यांचं बोलणं आहे आणि एकीकडे मोठा भाऊ म्हणायचं आणि एकीकडे ते ओबीसीचं त्या गरीब बिचाऱ्या शोषित समाजाचं ताट खेचून घ्यायचं, हे महाराष्ट्राला हे परवडणार नाही आहे. एक फार मोठा सामाजिक असंतोष निर्माण होऊ शकतो. आणि महाराष्ट्रामध्ये हा जो सामाजिक जो सखोल जो आहे महाराष्ट्रातला, ह्या परंपरेला हे शोभेचं नाही आहे. मोठा भाऊ म्हणायचं आणि धाकट्या भावाचं ताट खेचून घ्यायचं, हे बरोबर नाही आहे ना काय. मोठ्या भावानं धाकट्या भावाचं ताट खेचून घेऊ नये. आबासाहेब पाटील याच्यावरचं उत्तर. अहो, नेहमी आम्ही दिलेलंच आहे सगळ्यांना. आम्ही कुणाचं ताट खेचून घेतलं आतापर्यंत? कधी मागितलं आरक्षण? 30 वर्ष झालं. आज जे आता आरक्षण 10 वर्षाचा कायदा आरक्षणाचा होता, 10 वर्षाचं दिलेलं आरक्षण 70 वर्ष चाललंय. कुणाचं ताट घेतलं म्हणून? आजपर्यंत आम्ही आमच्या जागा घेतल्या या लोकांनी सगळ्या, ज्या खुल्या वर्गातल्या जागा आहेत. आज 10 वर्षामध्ये तुम्ही मंत्रालयाची 14.5 लाख कर्मचारी संख्या आहे. जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी. त्या पद्धतीनं प्रत्येक समाजातलं प्रतिनिधित्व शासकीय नोकऱ्यामध्ये असायला पाहिजे होतं. मग मराठा समाजाचं त्या ठिकाणी आज टक्केवारी अवघ्या 10 ते 5% का आली, ह्याचा विचार कधी सरकार करणार आहे की नाही करणार आहे? आज कुठेही शासकीय नोकऱ्यामध्ये मराठा समाज, कुठेही इतर समाज, 5-7 समाजातलेच लोक का अधिकारी त्यांच्या समाजातले? ओबीसीतले काही समाज आहेत, SC ST ठराविक समाज आहेत, बाकी जातीच्या लोकांना न्याय कधी मिळणार आहे? आबासाहेब आपल्याला असं सुचवायचंय का की आरक्षण प्रत्यक्षात असूनही, आबासाहेब आपल्याला असं सुचवायचंय का की आरक्षण प्रत्यक्षात असूनही सरकारी नोकऱ्यांमध्ये वेगळं चित्र समोर येतं आणि ज्यांना आरक्षण नाही त्या समाजाला त्या नोकरीच्या संधीपासून वेगळं ठेवलं जातं? ह्या लोकांनी तुम्ही 100% खरं आहे. याच्यामध्ये नोकऱ्यांच्या संदर्भामध्ये त्या 2-4 समाज संधी त्या ठिकाणी घेतली जाते. बिंदू नामावली चेंज केल्यात, काही ठिकाणी खुल्या वर्गातल्या जागा सगळ्या हडप केल्यात आणि त्याच्यावरती कोर्टात केस झाले. 10-10 हजार लोक बाहेर काढायला सुप्रीम कोर्ट हायकोर्टाने आदेश दिलेले आहेत, तरी सुद्धा ती त्या ठिकाणी कामावर आहेत. आज त्या सरकारी नोकरीत आहेत. ह्याच्यावरती कधी कोण बोलणार नाही. जर तुमच्यावर अन्याय होता तर मराठा समाजातील मराठा समाज शासकीय सेवेत चिंताजनक विषय आहे. मृणाल ढोले पाटील, ज्या पद्धतीचं आरक्षण लागू असतं त्या पद्धतीनं सरकारी नोकऱ्या मिळायला हव्यात, हा मराठा समाजाचा आग्रह चूक असू शकत नाही.
आणि मराठा समाज जर समजा लागू आरक्षणाला धक्का न लावता उर्वरित खुल्या प्रवर्गातल्या जागांवरचा आपला हक्क मांडत असेल तर तो पळवाटा काढून रोखणाऱ्यांनाही दोषी मानलं पाहिजे. आज प्रसादजी, सगळ्यात पहिलं म्हणजे कुठल्याही समाजाला आपली मुलं शासकीय नोकऱ्यांमध्ये असावीत हे वागणं काही चुकीचं नाहीये, किंबहुना ते असलंच पाहिजे आणि सगळ्या समाजाची लोक हे सरकारी नोकऱ्यांमध्ये पाहिजे. जर आपण आता आबासाहेब जे म्हणतात की मराठा समाजाचं प्रतिनिधित्व सरकारी नोकऱ्यांमध्ये कमी आहे, तर मी हे मान्य करायला तयार नाही. मराठा समाजाचं चांगलं प्रतिनिधित्व आहे. उलट आमचं असं म्हणणं आहे की ओबीसीचं प्रतिनिधित्व कमी आहे. त्याच्यासाठी आम्ही वारंवार ही मागणी केली. सर्वेक्षणामध्ये बघा ना, ढोले पाटील, सर्वेक्षणामध्ये बघा मराठा समाजाचं प्रतिनिधित्व आहे. आबा मी तुम्हाला डिस्टर्ब केलं नाही, तुम्ही मला ते करू नका. कमी आहे. मी तेच आता म्हणतोय की ओबीसी नाही. ओबीसी नाही, समाजाचं आबा ओबीसी समाजाची श्वेतपत्रिका काढा. आमच्या अजूनही भरत्या अजून पूर्ण झालेल्या नाहीत. आमचे बॅकलॉग अजून बरेच वर्षाचे पुढे आहेत. किती जागा रिकाम्या आहेत तुमच्या? पासलकरजी म्हणले ओबीसी समाजाच्या किती जागा रिकाम्या आहेत? होतं त्याच्यामधनं मराठा समाज आलेला आहे. ढोले पाटीलजी, 90च्या दशकामध्ये ढोले पाटीलजी, किती जागा रिकाम्या आहेत सांगा? ओबीसी समाजाच्या किती जागा रिकाम्या माझा आहेत? विरोध नाही, माझा विरोध नाही. नाही पण विषय असा आहे- मुद्दा पुढचा आहे. मी तुम्हाला एक थेट प्रश्न बोला. केला. मृणालजी, माझा थेट प्रश्न आपल्याला असा आहे, तुम्ही असं म्हणालात ना की ओबीसी समाजाच्या जागा रिक्त आहेत, ओबीसी समाजालाच त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळालं नाही. बॅकलॉग आहे. किती त्याचा जागांचा अनुशेष आहे. अनुशेष आहे? बॅकलॉग किती जागांचा आहे? तोच डेटा आमच्याकडे नाहीये, म्हणून आम्ही सरकारकडे गेली 10 वर्ष मागणी करतोय की ओबीसी आरक्षणावर श्वेतपत्रिका काढा, जेणेकरून स्पष्टता येईल. अजूनही आता सेंट्रल युनिव्हर्सिटीजमध्ये कुणालजी, त्याचा डाटा आम्ही देतो तुम्हाला. मी शासकीय सेवेच्यामध्ये पूर्णपणे पाठपुरावा त्या ठिकाणी करत असतो. एक मिनिट आबा, मला बोलून द्या. सेंट्रल युनिव्हर्सिटीजमध्ये प्रोफेसर्स आणि असिस्टंट प्रोफेसर्सच्या ओबीसीच्या 90% जागा रिकाम्या आहेत. रिसर्च प्रोफेसरच्या 90% जागा रिकाम्या आहेत. हे ओबीसीचं बोलतोय मी. आणि बाकी शिक्षक भरती वगैरे मध्ये अजूनही जागा रिक्त आहेत. तर तेच म्हणतो, जो बॅकलॉग आहे तो आधीचा भरा. बॅकलॉग आहे, ओबीसी मध्ये बॅकलॉग आहे, तो भरायला कोणी तयार ठीक आहे. नाहीये. मृणाल ढोले पाटील, याला उत्तर एकदा आबासाहेब मला जागा गेलं पाटलांनी गेल्या मराठ्याचा जवळपास कुठे गेला? जवळपास मराठ्याचा 4 बॅकलॉग वर्ष कुठे आहे? आबासाहेब पाटील या मराठा मुद्द्यावर समाजाचा संघर्ष बॅकलॉग करत आहेत. अहो काढा, सगळं वाईट श्वेतपत्रिका काढा. आम्ही कुठं नाही म्हणतोय, श्वेतपत्रिका काढा. मी सरकारी नोकरी मंत्रालयामध्ये घेतलं गेल्या तुम्ही. अनेक वर्षापासून या सगळ्या विषयावरती पाठपुरावा करत असतो. मृणालजी, याच्यामध्ये एक सांगतो, तुम्ही युनिव्हर्सिटीचा विषय काढला, युनिव्हर्सिटीचा तुम्ही विषय काढला, तर राज्यातल्या सगळ्या युनिव्हर्सिटीच्या आढावा घ्या. त्या सगळ्या जेवढ्या राज्यातल्या युनिव्हर्सिटी आहेत त्या युनिव्हर्सिटीच्या मध्ये मराठा समाज आणि इतर समाज का बाहेर झाला, त्या सगळ्या युनिव्हर्सिटीवरती कुणाचा ताबा आहे, त्या युनिव्हर्सिटीमध्ये कुणाचे लोक भरलेले आहेत. पुणे युनिव्हर्सिटी, कोल्हापूर युनिव्हर्सिटी, मुंबई युनिव्हर्सिटी, नागपूर युनिव्हर्सिटी, औरंगाबाद युनिव्हर्सिटी, याच्यामध्ये युनिव्हर्सिटीच्या जर तुम्ही जागा बघितल्या, जवळपास 1-2% सुद्धा मराठा समाज त्या युनिव्हर्सिटीमध्ये नाही. हे मी पुराव्यानिशी तुमच्या समोर सादर करतो. आबासाहेब, महत्वाचा मुद्दा असा येतो की मग या जागा गेल्या कोणाला? तिथे बसलाय कोण? काढा ना, कोण नाही म्हणतंय. गेलं तेच ह्यांच्या ठराविक 5-6 समाजाने मारलेल्या जागा आहेत. या सगळ्या जागेवरती 5-6 समाजाने डल्ला मारलेला आहे. इकडं फक्त दुसरं काही नाही. इकडं जे भटके विमुक्त आहेत त्यांच्या जागा कुठे गेल्या, ओबीसीतल्या इतर समाजाच्या जागा कुठे गेल्या, खुल्या वर्गातल्या जागा कुठे गेल्या, त्याच्यानंतर ब्राह्मण समाजाच्या जागा कुठे गेल्या, ह्यांनी सांगावं ना आम्हाला या जागा कुणी भरल्या. आणि तुम्ही जर लिस्ट काढली की 14.5 लाख कर्मचाऱ्यांमध्ये ठराविक विशिष्ट 5-6 समाजातली लोकच कशी आहे. मग राज्यकर्ते मराठा समाजाचे आहेत. अगदी बोला प्रकाशजी. प्रकाश शेंडगे बोलतायत. प्रकाश शेंडगेंचं बोलणं ऐकूयात जरा. प्रकाशजी बोला. नाही, आता आबा पाटील म्हणतायत की ह्या सगळ्या जागा ओबीसीने हडप केल्या, दलितांनी हडप केल्या, यांनी हडप केल्या, पण राज्यकर्ते तर मराठा समाज होते ना, त्यांचं काम होतं ना. ओबीसीच्या नावाखाली तुम्ही ते हे सगळं भरायचं का मराठा राज्यकर्त्यांचं होतं. त्यांना फक्त साखर कारखान्याचं इलेक्शन, आमदारकीचं इलेक्शन, खासदारकीचं इलेक्शन, पंचायत समिती इलेक्शन, जिल्हा परिषद इलेक्शन, बँकेचं इलेक्शन, कृषी खात्याचं इलेक्शन, मार्केट कमिटी इलेक्शन, याच्यापेक्षा दुसरा काही विषय त्यांना दिसत नव्हता. आणि म्हणून ही मराठा समाजाची अवस्था झालेली आहे
ह्या गेल्या 25-30 या मताशी समाधान तुमच्या आम्ही. हे बरोबर आहे. हे बरोबर बोलले तुम्ही. राज्य दुर्लक्ष केल्यामुळं, फक्त राजकारण केल्यामुळं आपल्याच कुटुंबाची सत्ता कशी अबाधित राहील, आपलाच जिल्हा परिषद आला पाहिजे, आपलीच बँक आली पाहिजे, आपलीच सूतगिरणी पाहिजे, आपलाच कारखाना पाहिजे, ह्या सगळ्या याच्यामध्ये हा गरीब मराठा समाज भरडला गेला आणि म्हणून त्याला न्याय मिळाला पाहिजे. म्हणून आम्ही सांगितलं की 50% वरती आरक्षण द्या, वेगळा प्रवर्ग करा, यांनाही न्याय मिळाला पाहिजे, ही भूमिका आम्ही घेतली आणि म्हणून ह्या आरक्षणाचा तिढा सुटलेला आहे. आणि आता पुन्हा जर आता एक मार्ग शिल्लक आहे, आता ह्या परिस्थितीमध्ये एक मार्ग शिल्लक आहे की ईडब्ल्यूएस मध्ये जे आहे, ईडब्ल्यूएस 10% आरक्षण घटना दुरुस्ती करून दिलेलं आहे, ते अजून टिकलेलं आहे. तर ठीक आहे. निदान तो तरी फायदा जो आहे तो मराठा विद्यार्थ्यांना दिला गेला पाहिजे, अशी भूमिका मी मांडलेली आहे. ठीक आहे. की मराठा प्रकाश शेंडगे, समाजाला न्याय मिळाला पाहिजे या- छोटीशी या जाहिरातीची EWS च्या विश्रांती माध्यमातून. घेतोय आपण या त्या मुद्द्यावर दृष्टीने मराठा आणि समाजाचे बोलत याच असतात. मुद्द्यावर एक महत्वाचं एकमत समोर येताना दिसतंय. ते असं आहे की जाती अंतर्गत सुद्धा ज्याला संधी मिळाली त्यानं ज्याला संधी मिळाली नाही त्याच्यावर राज्य केलंय. लक्षवेधीच्या पुढच्या भागात या अनुषंगानं पुढची चर्चा. कुठेही जाऊ नका, लवकरच परत येतोय.